यवतमाळचे दृश्य आपण पाहतोय, जिथे जिल्हाभरात धुक्याचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे महामार्गावरती वाहनांचा वेगही मंदावलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोडांनी। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडते। अशात सकाळपासून आज नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की कशा प्रकारे धुके पडलेले आहे। धुके एवढे दाट पडलेले आहे की जणू काही रस्ता हरवलाय धुक्यामध्ये। धुक्यामधून चालताना गाड्यांना हेडलाईट लावून चालावं लागत आहे। संपूर्ण रस्ता जे आहे तर धुक्यामुळे पांढरा शुभ्र झालेला आहे, काही दिसेना असं झालेलं आहे। शेतशिवारात जर आपण बघितलं तर शेतशिवार सुद्धा दिसत नाही, अशा प्रकारचे धुके पडलेले आहे। त्यामुळे पांढरा शुभ धुके पडल्यामुळे संपूर्ण वाट हरवलेली आहे, महामार्ग हरवलेला आहे। त्यामुळे या धुक्यामधून जाताना वाहनांना एकदम हळू जावं लागत आहे, हेडलाईट लावावं लागत आहे आणि पार्किंग लाईट लावून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे या धुक्यामुळे शेतपिकातील रब्बी हंगामातील पिकांना नेमका फायदा की नुकसान होणार हे सध्या सांगणं कठीण ठरणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य यवतमाळचे तुम्ही सामच्या स्क्रीनवरती पाहताय। अगदी धुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग हरवून गेलेला आहे, त्यामुळे समोरची वाहनंही दिसत नाहीये। वाहन चालकांना काहीसा त्रास सहन करावा लागतोय।